हे पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा. आता मी हिंदू शास्त्राचा अभ्यासक आहे. हिंदू ग्रंथामध्ये गब्बर ही संकल्पनाच नाहीये. आता ही गब्बर संकल्पना कुठून घेतली त्यांनी? काही लोकांना विचारलं, ते म्हणले सर हे शोले पिक्चर मधून घेतली असेल. तर मी शोले मधला गब्बर म्हणजे कोणी संत महापुरुष होता का? मी पिक्चर पाहत नाही म्हणून मला विचारावं लागते. माझ्याकडे एक टीम आहे, त्यांनी म्हटले शोले पिक्चर मध्ये गब्बर आहे, तो गब्बर म्हणजे दरोडेखोर आहे आणि त्याची दहशत एवढी होती की तो जर कुठं गेला तर लहान लहान मुलं सुद्धा त्याला भीत होती. मी म्हटलं हे चुकीचं आहे. नितेश राणेजीचं व्यक्तिगत मत असलं असतं तर मी यावर बोललो नसतो. देवाची शपथ मी बोललो नसतो, ईश्वराची शपथ मी बोललो नसतो, अल्लाची शपथ मी बोललो नसतो. का? त्यांचं व्यक्तिगत मत नाही. पण त्यांनी काय म्हटले, मी हिंदू धर्माचा गब्बर आहे. मला असं वाटलं हिंदू धर्माचा अपमान होतोय. आता आपण याच्यावर बोललं पाहिजे, खुलासा केला पाहिजे. हिंदू धर्मामध्ये असला दरोडेखोर गब्बर अशी कोणती संकल्पना नाही. आता कोण बोलतंय? त्यांचे वडील नारायण राणेजी. त्यांना जेव्हा पत्रकारांना विचारलं की राम मंदिराचं प्रतिष्ठापना होताना तेथे शंकराचार्यांनी जायचं नाकारलेलं आहे, त्याचं कारण हे दिलेलं आहे की त्याची प्रतिष्ठापना शास्त्राच्या विधीच्या विरोधात होत आहे, शास्त्र परवानगी देत नाही. तर नारायण राणेजी यांचं उत्तर होतं, या शंकराचार्याचं काय योगदान आहे हिंदू धर्मासाठी? शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं. हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं. आता यांच्यावर दया आली पाहिजे. नारायण राणेजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना हेच नाही माहित की शंकराचार्याचं पद काय असते हिंदू धर्मामध्ये. हे हिंदू धर्मातलं, सनातन धर्मातलं सर्वोच्च पद आहे. जर मला सांगा शंकराचार्य कोण आहे ज्यांच्या वडिलाला माहित नाही, त्याचं पोरग हिंदूचा गब्बर असू शकतो का? हे अज्ञानापोटी होतंय. मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्ही भावनिक झाले नाही पाहिजे, आक्रमक झाले नाही पाहिजे. आता बघा हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये गब्बर बद्दल काय लिहिलेलं आहे. गरुड पुराण मध्ये लिहिलेलं आहे, अध्याय 4 मध्ये श्लोक आहे 10, जे लोकांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करतात, संकट निर्माण करतात. लोकांना अडचणीत आणि संकटात पाहून प्रसन्न होतात आणि नेहमी विनाशाचा विचार करतात आणि बोलतात, ते नरकात जाणारे आहेत. 11वा श्लोक हे म्हणतो, जे लोकांनी सांगितलेल्या अहिंसेच्या सत्कर्माच्या गोष्टी ऐकत नाही, धर्माचे उपदेश ऐकत नाही आणि स्वतःला फार विद्वान समजतात पण ते मूर्ख आहेत, ते नरकात जाणारे आहेत. नंतरच्या श्लोकामध्ये सांगतो, गरुड पुराण मध्ये लिहिलेलं आहे की जे लोक खोटी साक्ष देतात, आपलं कर्तव्य पार पाडत नाही, फसवणूक करून धन संपादन करतात आणि चोरी करून उदरनिर्वाह करतात, हे नरकात जाणारे आहेत. आता मला सांगा बांधवांनो, हिंदू धर्मशास्त्र म्हणतो की गब्बर नरकात जाणार आहे. चोऱ्या करणारं, लोकाला त्रास देणारं, मन दुखवणारं माणूस तो नरकात जाईल, हे शास्त्र म्हणते. आणि अज्ञानापोटी काही राजकीय लोक जर तुम्हाला बोलत असेल, तुम्ही म्हणतात हा धार्मिक नेता आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, धर्म जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर राजकीय नेत्याकडून जाणून घेऊ नका, तर धर्मगुरूकडून समजून घेतला पाहिजे. कारण धर्माचे अभ्यासक विद्वान हे आहेत, राजकीय नेते नाही.